तर माझी मतं कापण्यासाठी काही लोकांना उभं केलं जाईल असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। मत विभाजन करण्यासाठी काही सुपारीबाज लोकांना उभं केलं जाईल असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। तर माझ्या विरोधात दिल्लीची मोठी ताकद येणार आहे असं देखील रोहित पवार यांनी म्हणत भाजपवर देखील टीका केली आहे। मतदारसंघामध्ये माझी मतं कापण्यासाठी काही लोकांना उभं केलं जाईल आणि त्यांना असं वाटतं की हे 4 लोक उभे राहिले यांना तिथं मतदान जाईल। मी आपल्याला विचारतो, मत विभाजन करण्यासाठी काही सुपारीबाज लोकांना जर उभं केलं तर तुम्ही माझ्या बरोबर राहणार का कोणाबरोबर राहणार? कोणाबरोबर राहणार? स्वाभिमानावर राहणार का नाही राहणार? त्यामुळे कोणाला उभं राहायचं त्यांनी राहू द्या। अहो, माझ्या विरोधात मोठी ताकद येणार आहे, फार मोठी। दिल्लीचे सुद्धा लोक येणार आहेत, तरी राचाल ना बरोबर? अहो, महाराष्ट्राचे तमाम मोठे मोठे नेते माझ्या विरोधात येणार आहेत, राहणार का नाही बरोबर? माझी मतं खाण्यासाठी बरेच लोक उभा राहणार आहेत, राहणार का नाही बरोबर? किती ताकद विरोधात लावली तर तुमच्यासारख्या बहिणी आमचे हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जर माझ्या बरोबर असतील तर त्या ठिकाणी मी घाबरणार नाही। फक्त एक पैशाचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जाईल। एका मताला 500 रुपये दिले जातील।